अब अगला सेशन तुरंत ही शुरू होगा, जिसमें कोरोनोत्तर मानवीय जीवन, संधि व आव्हाने इस विषय पर मराठी विभाग के डॉक्टर फुला बागुल सर, एसपीडीएम कॉलेज शिरपुर, जिला धुलिया, यह अपने विचार व्यक्त करेंगे। डॉक्टर फुला बागुल सर कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जलगांव के मराठी अध्ययन मंडल के सदस्य हैं। सर, आप पीएचडी के मार्गदर्शक तथा रेफरी हैं। सर जी ने यूजीसी का संशोधन प्रकल्प भी किया है। उनके 2 काव्य संग्रह, 2 चरित्र ग्रंथ, 1 ललित गद्य और 5 अध्ययन किताबों का लिखान हुआ है तथा उनके 7 समीक्षा ग्रंथ, 70 शोध निबंध विविध नियतकालिकाओं में प्रसिद्ध हुए हैं। उनके विविध ग्रंथों का संदर्भ ग्रंथ के रूप में विद्यापीठ पाठ्यक्रम में समावेश किया गया है। सर विद्यापीठ शासकीय समिति के साथ साथ 5 साहित्य सम्मेलनों के अध्यक्ष रह चुके हैं। इनके अलावा विज्ञान साहित्य समीक्षा, आदिवासी शास्त्रीय समीक्षा, अहिरानी साहित्य समीक्षा तथा विविध बोलियों का अध्ययन इन प्रांतों में लेखन हुआ है। आदरणीय सर फुला बागुल जी, मैं आपसे विनती करती हूँ कि आप अपने विषय की शुरुआत करें। आदरणीय सर। नमस्कार, माझा आवाज येतोय अहिरराव मॅडम? हो सर, येतोय। नमस्कार सर, आवाज येतोय ना? आपला आवाज येतोय सर? ओके, हो येतोय। ओके। सोनामाई शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मित्र चाळशे सर, अहिरराव मॅडम, संपूर्ण आयपीएससी ची टीम आणि आमचे सन्मित्र प्राध्यापक प्रेम गिरासे सर, आणि यावेळी झूम या मंचावर उपस्थित असलेले सर्व आणि याच वेळी आवाज येतोय मॅडम? हॅलो सर, येतोय सर, आवाज येतोय आणि आवाज येतोय। ओके, याच वेळी यूट्यूबवर आपला हा वेबिनार लाईव्ह सुरू आहे। यूट्यूबवर जे रसिक अभ्यासक मित्र उपस्थित आहेत त्यांनाही अभिवादन करतो आणि माझ्या विवेचनाला प्रारंभ करतो। मला जो विषय देण्यात आलेला होता त्या विषयाच्या अनुषंगाने काही एक मांडणी या ठिकाणी मी करतो आहे। येथे मांडलेले विचार हे अंतिम सत्य आहे अशातला भाग नाही। माझं जे काही निरीक्षण आहे त्या निरीक्षणातून आपल्या समोर मांडलेला हा आलेख आहे। मित्रांनो, कोरोनोत्तर काळामध्ये जगत असताना समाजाच्या सर्व घटकांची काही एक जबाबदारी आहे। या जबाबदारीच्या संदर्भामध्ये आपण समाजाचे जागृत घटक म्हणून काय योगदान देऊ शकतो, या कोरोनोत्तर काळामध्ये जगत असताना तुमची, आमची आणि सगळ्यांची काय जबाबदारी आहे, या कोरोनोत्तर काळाला कशा पद्धतीचा प्रतिसाद देणं अपेक्षित आहे याची मांडणी मी आपल्या समोर करतो आहे। मित्रांनो, सुरुवातीला मी जातो कौटुंबिक जीवनाच्या स्तरावर। कोरोनोत्तर काळामध्ये आपल्या जबाबदाऱ्या कशा आहेत, कोणकोणती संधी आहे, कोणकोणती आव्हानं आहेत आणि कोरोनोत्तर काळामध्ये जगण्याचं कोणत्या स्वरूपाचं भान आपल्याला असलं पाहिजे याची एक मांडणी कौटुंबिक जीवनाच्या या पहिल्या मुद्द्यावरून मी सुरू करतोय। मित्रांनो, कोरोना सुरू झाला, लॉकडाऊन सुरू झालं आणि घराघरातल्या महिला वर्गांचे आग्रह सुरू झाले। काय होते हे आग्रह? हात धुवा, मास्क लावा, कपडे धुवायला टाका, हेच खा, ते खाऊ नका, योगा करा, स्वयंपाकाला मदत करा, ही यादी तशी प्रचंड मोठी होईल। मित्रांनो, आता हे जे काही महिलांचे आग्रह घराघरामध्ये सुरू झाले, खरं म्हणजे ही संधी आहे। ही कशाची संधी आहे? ही संधी आहे कौटुंबिक जिव्हाळा एरवी दिसत नव्हता तो अगदी स्पष्टपणे कोरोनोत्तर काळामध्ये दिसायला लागला। या संधीचा फायदा म्हणून कौटुंबिक जे अनुबंध आहेत ते अगदी घट्ट झाले, एकमेकांची काळजी घेणं सुरू झालं आणि एवढंच नव्हे तर कुटुंबाच्या पलीकडे जाऊन जे दूरवरचे आपले नातेवाईक आहेत त्यांनाही आपण सल्ले द्यायला लागलो। उदाहरणार्थ, घराबाहेर पडू नका, गेल्यास लवकर परत या, हळद दूध प्या, अमुक अमुक काढा घ्या,
तुमच्याकडे किती कोरोना पेशंट झाले, आमच्याकडे एवढे आहेत, अशा पद्धतीची चर्चा आपली सुरू झाली. इतरत्र अडकलेल्या मुलांना घरी आणण्यासाठी ई पास काढण्यापासून फिटनेस सर्टिफिकेट आणण्यापासून अनेक सव्यापसव आपण केली वाढली. मित्रांनो, या सर्व घटनातून दिसला तो भावनांचा जिवंत झरा. आपुलकीचे धबधबे व्हायला लागले. हे सगळं कोरोनामुळे घडलं आणि हे सगळं सकारात्मक होतं. आता आव्हान काय आहे कौटुंबिक स्तरावर? मित्रांनो, आव्हान असं आहे की लॉकडाऊन उठल्यानंतर आता जीवनाला वेग येईल. जीवनाला वेग आला की पुन्हा स्पर्धा सुरू होईल. मग अशा धावपळीत कोरोनाची काळजी घेणं मागे पडून पुन्हा द्वेष, मत्सर, अहंकार, आकस हे विकार बळावून येतील. मानवाची मूळ प्रवृत्ती उचल खाईल आणि कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये दाखवलेला जो जिव्हाळा होता, आपुलकीचा धबधबा होता, तो तसाच टिकून राहील का, हे आपल्या समोर आज आव्हान आहे. तो टिकून ठेवणं ही तुमची आमची सगळ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. मित्रांनो, या कोरोनोत्तर काळामध्ये जगत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे रोजगाराचा प्रश्न. लॉकडाऊन काळामध्ये परप्रांतीय मजुरांशी आपली वर्तणूक फारशी मानवीय नव्हती. प्रचंड उन्हात त्यांना पायी जावं लागलं. त्यांचे हाल माध्यमातून आपण पाहिलेच आहेत. त्यामुळे हे मजूर पुन्हा परत येतील का, की आत्मसन्मानाच्या भावनेतून अर्धीच भाकर खाऊ पण घरीच राहू अशी भूमिका घेतील, असे प्रश्न चर्चिले गेले. त्यातूनच मग आता त्यांच्या जाण्याने रिक्त झालेल्या जागांवर भूमिपुत्रांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली कोरोनोत्तर काळामध्ये. या संधीतून काही आव्हानं सुद्धा मात्र निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ, परप्रांतीय मजूर आता पुन्हा परत येत आहेत. काही लोक रेल्वे सुरू झाली की पुन्हा येतील. याच्याने काय होईल की भूमिपुत्र पुन्हा बेरोजगार राहील. हे एक आव्हान आहे. दुसरं आव्हान असं आहे की मालक वर्गही भूमिपुत्रांना सामावून घेण्यास फारसे राजी नाहीत. कारण भूमिपुत्रांना अनुभव नाही, ते प्रशिक्षित नाहीत. कौशल्य प्राप्तीसाठीचे मोठे प्रयत्न आपल्याकडे होताना दिसत नाहीत. यामुळे आलेली संधी हातातून जाताना दिसते आहे. खरे तर कौशल्य प्राप्तीसाठी शासकीय स्तरावर, कंपनी स्तरावर मोठी मोहीम सुरू करणं हे मोठं आव्हान आहे. मोठ्या संख्येने युवा नुसता बेरोजगार झाला नाही, तर तो अप्रशिक्षितही राहिला. मोफत इंटरनेट, फ्री कॉलिंगच्या मोहजालामध्ये तो इतका अडकलेला आहे की त्याला स्वस्थितीचं भान नाही, आत्मभान नाही. मुळात वर्क कल्चर त्याच्यामध्ये रुजवलंच गेलेलं नाही. परप्रांतीय मजुरांच्या काही गोष्टी अनुकरणीय आहेत. उदाहरणार्थ, ते जादा वेळ काम करतात, चोख काम करतात आणि होमसिकनेस हा आजार त्यांच्या बाबतीत संभवतच नाही. हीच ती संधी आहे भूमिपुत्रांना की त्यांनी कौशल्य प्राप्त करावं, श्रमासाठी मानसिक दृष्ट्या त्यांनी तयार व्हावं. जर हे तयार झाले तर या संधीचं फार चांगलं सोनं आपल्या भूमिपुत्रांना करता येईल. मी जातो तिसऱ्या मुद्द्यामध्ये. कोरोनोत्तर काळामध्ये जगत असताना समाज जीवनामध्ये आपल्याला कोणकोणती संधी आणि कोणकोणती आव्हानं आहेत. मित्रांनो, या कोरोनोत्तर काळामध्ये मोठा प्रभाव अनेक घटकांवर पडलेला असला तरी तो लग्न संस्थेवर फार प्रभावीपणे आपल्याला उमटलेला दिसून येतो. काय झालं मित्रांनो लग्न संस्थेवर कोरोनोत्तर काळामध्ये? मुळात आपण भारतीय लोक गर्दी प्रेमी आहोत. आपल्याला गर्दीच आवडते, कारण गर्दीवर आपली प्रतिष्ठा ठरते. कुणाच्या अंत्यविधीला किती लोक होते आणि कुणाच्या मुलीच्या लग्नामध्ये किती लोक होते, गर्दीवर आपली प्रतिष्ठा ठरते. बारशापासून मर्तिक पर्यंत आपल्याला मर्यादित असं काहीच चालत नाही. आता तर शासकीय नियम आहे 50 लोक लग्नाला आणि 25 लोक अंत्यविधीला. मग आता ऑनलाईन उपस्थिती सुरू झालेली आहे. मित्रांनो, पण या सगळ्या काळामध्ये आपला जो मूळ स्वभाव आहे भारतीय लोकांचा, मराठी माणसाचा, तो आपण टाकून देऊ असं काही मला वाटत नाही. आता असं होईल की जरी प्रत्यक्ष अंत्यविधीला जाता आलं नाही, लग्न समारंभाला जाता आलं नाही, तरी काही लोक ऑनलाईन युट्यूबवर पाहतील आणि पुन्हा सांगतील की माझ्या मुलीचं लग्न युट्यूबवर 5000 लोकांनी लाईक केलं. आपला मूळ स्वभाव हा असा आहे. अंत्यविधीच्या कार्यक्रमाला म्हणजे अंत्यविधीचा कार्यक्रम जर लाईव्ह दाखवला तर त्याला सुद्धा लाईक देणारे लोक जर आपल्यामध्ये असतील तर काळ मोठा कठीण आहे. मित्रांनो, गर्दी प्रेम थोडक्यात आपण आत्ताच थांबवलं पाहिजे.
मित्रांनो, आता लग्नामध्ये फक्त 50 लोकांना संधी आहे. मग त्या 50 लोकांमध्ये आपण आहोत की नाहीत? असलो तर प्रचंड प्रतिष्ठा आणि त्या 50 मध्ये आपण नाहीत याचं नैराश्य आणि पुन्हा मग मानसिक विकार, अशी वाटचाल होईल की काय, अशा पद्धतीचं एक आवाहन आपल्या समोर कोरोनोत्तर काळात जगताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, खरं म्हणजे लग्न संस्थेवर आलेलं हे जे एक प्रकारचं मर्यादित संख्येचं बंधन आहे, ही संधी आहे. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन आता सकारात्मक असला पाहिजे. आता ह्या मर्यादित लग्न संस्थेच्या संदर्भामध्ये आपलं काय काय वाचणार आहे? आपले पैसे वाचणार आहेत, आपले श्रम वाचणार आहेत, आपला वेळ वाचणार आहे. लग्नासाठी आपण प्रवास करतो, प्रवासामध्ये प्रचंड रिस्क असते, त्याची बचत होणार आहे. पर्यावरणाचं भान जपलं जाणार आहे आणि मानापमानापासून आपली सुटका होणार आहे. मित्रांनो, मगाशी मी ज्या रिस्कचा उल्लेख केला, जोखीम आहे, प्रवासाची जोखीम. आपण पाहतो की एखादा नवरदेव लग्नाच्या पत्रिका वाटायला जातो आणि अपघातामध्ये लग्नापूर्वीच तो बिचारा आपल्याला सोडून जातो. कधी कधी लग्नाच्या त्या मिरवणुकीमध्ये मे महिन्यामध्ये दारू पिऊन लोक नाचतात. मग कधी कधी त्या ठिकाणी उष्माघात होतो आणि घोड्यावरचे नवरदेवही कोसळले, असंही आपल्याकडे घडत असतं. मित्रांनो, लग्नामध्ये गेल्यानंतर सत्कार होतात, भाषणं होतात आणि तो कंटाळवाणा जो प्रकार आहे तोही आता या मर्यादित संख्येमुळे बंद होणार आहे आणि ही हायसं वाटावं अशी परिस्थिती आहे. आता मित्रांनो, जरी लग्न संस्थेवर बंधनं आली, संख्येवर बंधनं आली, लग्न संस्थेमध्ये किती लोकांनी उपस्थित राहावं या संख्येवर बंधनं आली, यातून काही आव्हानं निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ, आता ज्या 50 लोकांना आपण स्थान दिलं नाही, त्यांना आपण बोलवलं नाही, त्या लोकांची नाराजी आपण ओढून घेणार आहोत. त्यांची मनधरणी कशी करावी? कारण बऱ्याच वेळेला हे नातेसंबंध नाजूक असतात. मनधरणी कशी करावी? आता आणखी एक आव्हान महत्वाचं असं आहे मित्रांनो, की 50 संख्येची जी मर्यादा आता कोरोनाने घालून दिलेली आहे, उद्या कोरोनातून मुक्त झाल्यानंतर आपण ही मर्यादा पाळणार आहोत का? गर्दीप्रेमी आपलं मराठी मन, आपलं भारतीय मन ही संख्या मानणार आहे का? नाहीतर असं होईल, कोरोना हटल्यानंतर, कोरोना मुक्तीनंतर पुन्हा मग आम्ही 2-2 हजार लोकांना लग्नामध्ये बोलू, असं होणार आहे का? ही जी मर्यादा आहे, ही कोरोनोत्तर काळातही राखून ठेवण्याचं आव्हान आमच्या समोर आहे. मित्रांनो, खोट्या प्रतिष्ठेचं आम्हाला आकर्षण आहे, बडेजावपणाचं आम्हाला आकर्षण लग्नाच्या संदर्भाने आहे. हे आकर्षण तूर्त कोरोनामुळे आम्ही कमी केलंय, पण ते असंच सातत्याने पुढे टिकून राहील का, हे आव्हान आहे. दुसऱ्या बाजूला लग्न इंडस्ट्रीचे लोक बेरोजगार झाले, हे पण एक आव्हान आहे. म्हणजे मग आता लग्न संस्थेमध्ये अनेक घटक असतात, त्याच्यामध्ये मग आचारी आहे, बँड वाले आहेत, केटरर्स आहेत, अनेक लोक आहेत. हे लोक बेरोजगार झाले, हे सत्य आहे. आता त्यांना रोजगार नव्याने निर्माण करून देणं हे आव्हान जरी असलं तरी आपल्याला लग्नाच्या संदर्भातला खर्च पण टाळायचा, वेळेची बचत, श्रमाची बचत करावयाची, लग्न मध्ये उपस्थितांची संख्येवर मर्यादा आणायची असेल तर आपल्याला लग्न इंडस्ट्रीमुळे ज्यांचे रोजगार गेले त्या लोकांना दुसऱ्या रोजगाराची संधी मात्र आपण निर्माण करून दिली पाहिजे. ते देखील आपलंच एक कर्तव्य आहे. मित्रांनो, जेव्हा समाज जीवनावर झालेल्या या सगळ्या कोरोनोत्तर काळामध्ये आपण जेव्हा या परिप्रेक्ष्यातून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा मर्तिकाच्या संदर्भामध्ये मित्रांनो हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. काय होतंय की पॉझिटिव्ह मयत जर असेल, त्याच्या अंत्यविधीला कमी उपस्थिती असते, ही बहुतांश मान्य गोष्ट आहे. कारण जर पॉझिटिव्ह असलेला मयत असेल, त्या अंत्यविधीला जाण्यात रिस्क आहे, तिथे लोक कमी जातात आणि याचा अर्थ आपण ती गोष्ट मान्य केलेली आहे. मित्रांनो, याचा अर्थ त्यातली रिस्क अनेकांच्या लक्षामध्ये आलेली आहे. पण श्रीमंतांच्या, राजकारण्यांच्या अंत्यविधीला गर्दी होते, त्यामागे काही समीकरणही असतात. या समीकरणांचा मोह मात्र आता आपल्याला सोडवता आला पाहिजे, सोडला पाहिजे. या समीकरणाचा मोह सोडला पाहिजे. मित्रांनो, आता परिस्थिती अशी आहे की श्रीमंतांकडे गर्दी होते, अंत्यविधी जरी असला तरी, आणि गरिबाकडे गर्दीची वाणवा असते. हे चित्र बदलण्याची संधी आपल्याला कोरोनाने दिलेली आहे. ही संधी बदला. गरीबाकडे खूप गर्दी आणि श्रीमंताकडे कोणीच जात नाही. हे जे विषमतेचं चित्र आपल्याला दिसतं आहे, हे विषमतेचं चित्र बदलून टाकण्याची संधी कोरोनोत्तर काळामध्ये आपल्याला मिळालेली आहे. तेव्हा आपला दृष्टिकोन समान असला पाहिजे. म्हणजे श्रीमंतांच्या अंत्यविधीलाही 25 लोक आणि गरीबाकडेही तितकेच लोक, ही संधी आता आहे. आता यातून कोणकोणती आव्हानं नव्याने निर्माण झालेली आहेत मित्रांनो? कोरोना होणार नाही याची काळजी घेऊन अंत्यसंस्कार आपल्याला करावे लागतील.
त्याच्यानंतर अंत्यविधी करीत असताना काही जे उपविधी आहेत ते आपल्याला टाळावेच लागतील. उदाहरणार्थ आपल्याकडे मृताच्या अंत्यविधीमध्ये काही उपविधी असतात. उदाहरणार्थ त्या पार्थिवाला अंघोळ घातली जाते. अंघोळ घालताना त्याला नवे कपडे घातले जातात, त्याची आरती केली जाते, मृताच्या तोंडामध्ये पाणी टाकण्याचा एक विधी असतो आणि आपण मृत्यू शोक म्हणून त्या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी मृत्यूच्या शोकाची गीतं गातात. हे उपविधी आहेत. हे सगळे उपविधी आपल्याला थांबवावे लागतील. म्हणजे प्रेताची आंघोळ, प्रेताच्या संदर्भातली आरती, या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील. किंबहुना शासकीय नियमानुसार त्या आता आपल्याला टाळणं बंधनकारकच आहे. आता यातून आणखी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की जी संस्कृतीला मारक आहे. उदाहरणार्थ आपल्या खानदेशामध्ये विचार केला तर प्रेताच्या घरी शोक असतो आणि तो शोक गीतातून व्यक्त करतात. त्या महिला रडतात. रडताना जी व्यक्ती मृत झालेली आहे त्या गुणगान करतात, त्याच्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांचं कौतुक करतात. आता जर अंत्यविधीवर मर्यादा आली असेल तर आता रडू दिलं जाणार नाही. मग त्या लोकसंस्कृतीच्या रक्षक असलेल्या मृत्यूचं शोकगीत गाणारे आमच्या भगिनी माता आहेत त्यांना आता शोकगीत गाता येणार नाही. आणि असंच जर पुढे कंटिन्यू राहिलं तर मराठी मधला हा जो महत्वाचा लोकवाङ्मयाचा ठेवा आहे मृत्यूचं शोकगीत, मृत्यूगीत ज्याला आम्ही म्हणतो, ते आता बंद होईल. आमच्या या माता भगिनी रडताना कुठलंही स्क्रिप्ट कागदावर लिहून आणत नाहीत आणि ते वाचून रडत नाहीत. त्यांना जे आठवतं त्या माणसाचं जीवन, त्याच्या सगळ्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये ते सांगत जातात. ते त्यांचे सगळं ते तोंडी गीत असतं. हा आमच्या लोकवाङ्मयाचा महत्वाचा ठेवा मात्र कोरोनाने हिरावून घेतला आहे की काय, ही मोठं नकारात्मक बाब त्या संदर्भात घडते आहे. आरोग्याच्या क्षेत्राकडे येऊया मित्रांनो. आता असं म्हटलं गेलं की कोरोना आल्यापासून बाकीचे आजार बंद झाले की काय, दुसरे कुठले पेशंट दिसतच नाहीत. आता हे कितपत सत्य आहे हे आपण जाणलं पाहिजे. आता मला असं वाटतं की बाकीचे आजार बंद झालेत का, की कोरोनाला प्राधान्य दिल्यामुळे बाकीच्या आजारांकडे दुर्लक्ष झालं असं आहे का. पण एक गोष्ट महत्वाची आहे की या काळामध्ये घरोघरच्या माता भगिनींनी आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांना सात्विक आणि ताजं अन्न, मग ती मधुरा रेसिपी असेल की आणखी कुठलंही असेल, खूप ताजं आणि सात्विक अन्न खायला दिलं आणि त्यामुळे फिटनेस मात्र आमच्या लोकांचा खूप चांगला होता या संपूर्ण काळामध्ये. आता आव्हान यातून असं आहे की हे फिटनेसचं सातत्य आम्ही पुढे टिकून ठेवणार आहोत का, उठसूट बोलण्याची आमची सवय आम्ही थांबवणार आहोत का, आणि काल्पनिक भीती आम्ही आता बाजूला करणार आहोत का. म्हणजे असं की 2 जिने चढल्यावर थोडी धाप लागली की लगेच आम्हाला काल्पनिक भीती, अरे बापरे ब्लॉकेजेस तर नसतील. या काल्पनिक भीतीची मानसिक सवय आमच्या भारतीय लोकांना लागलेली आहे, ती आम्ही सोडणार आहोत का. या कोरोना काळामध्ये साहजिकच वजन वाढलेलं आहे, शुगर वाढलेली आहे, त्याच्यावर आम्ही कंट्रोल खरोखर करणार आहोत का. एक मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे, कोरोनोत्तर काळात जगताना एक संधी अशी आली की फास्ट फूडची सवय मात्र आमची सुटलेली आहे. आणि असं म्हणतात की एखादी गोष्ट जर तुम्ही साधारणतः 3 महिन्यापर्यंत जर सोडून दिली तर त्या गोष्टीची सवय तुटूनच जाते. समजा मी जर चहा घेणं सोडलं आजपासून 3 महिन्यापर्यंत, तर नंतर आफ्टर 3 मंथ्स चहा घेण्याची इच्छा माझी राहणार नाही. तेव्हा फास्ट फूडची जी सवय आम्हाला लागलेली होती, मला वाटतं ती नक्कीच सुटलेली आहे. ही चांगली संधी कोरोनाने आम्हाला दिलेली होती. मित्रांनो, या काळामध्ये पेट्रोलची बचत झाली, सगळ्यांचंच पेट्रोल वाचलं, कारण गाड्या काढायची संधीच मिळाली नाही. यामुळे प्रदूषण थांबून आरोग्याचं संवर्धन मात्र चांगलं झालेलं आहे. मित्रांनो, समाज जीवनाचा मी विचार करत होतो. एक लक्षात घ्या मित्रांनो की कोरोनोत्तर काळात जगताना कोरोनाने आपल्याला काय सांगितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जी प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवायला पाहिजे. ती गोष्ट अशी आहे की जगण्यासाठी फार पैसा लागत नाही. जगण्यासाठी फार पैसा लागत नाही. पैसा लागतो तो चंगळवादासाठी, बडेजावसाठी, खोट्या प्रतिष्ठेसाठी तो लागत असतो. मित्रांनो, या काळामध्ये नवे कपडे, सौंदर्य प्रसाधनं, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा आणि प्रवास, या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी अजिबात आवश्यक नाहीत. हे कोरोनाने आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून कोरोनाचे या अंगाने आभार सुद्धा मानले पाहिजे. मित्रांनो, थोडक्यात काय की कोरोनाने आमच्या जगण्याला साधेपणा दिला, सिंपलनेस, त्याला आपण सिम्प्लिसिटी. कोरोनाने आम्हाला हा जो साधेपणा दिलेला आहे, आता आव्हान यातून असं आहे की हा साधेपणा आम्ही निरंतर पुढे टिकून ठेवणार आहोत का.
मग हा जो आमच्या जगण्याला कोरोनाने आलेला साधेपणा होता, तो मजबुरीतून आला होता का, शासकीय नियमांच्या दंडेलशाहीतून किंवा त्या भीतीतून आलेला होता का, याचं उत्तर मात्र येणारा काळ आपल्याला देणार आहे. जर हा जगण्याला आलेला साधेपणा आम्ही जर टिकून ठेवला कोरोना गेल्यानंतरच्या काळात सुद्धा, तर आम्हाला खरोखरच त्याचं महत्व कळालेलं होतं, असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. मी येतो मित्रांनो शिक्षण या मुद्द्याकडे. या कोरोनोत्तर काळामध्ये शिक्षणाची काय परिस्थिती किंवा संधी कोणती आणि आव्हानं कोणती. मित्रांनो, परीक्षा रद्द झाल्या, प्रथम वर्ष आणि दुसऱ्या वर्षाच्या, कदाचित तिसऱ्या वर्षाच्या, अंतिम वर्षाच्या देखील. ज्या विद्यार्थ्यांचा काही कारणाने अभ्यास झालेला नव्हता, ज्यांना उत्तीर्ण होण्याची संधी किंवा खात्री नव्हती, असे सर्व लोक प्रमोट झाले आणि कदाचित त्यांच्यासाठी ही संधी सुद्धा होती प्रमोट होण्याची. पण मित्रांनो, या काळामध्ये काही सकारात्मक गोष्टी सुद्धा घडून दुर्दैवाने त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही. काय झालं या काळामध्ये? या काळात मुलांनी छंद मात्र जोपासले. कुणी इनडोअर गेम खेळले, कुणी आवडती गाणी ऐकली, कुणी आपले आवडते चित्रपट पाहिले. या काळामध्ये क्लासेसचा ससेमिरा त्यांच्या मागे नव्हता, पालकांचा कुठला दबाव नव्हता, होमवर्कची चिंता नव्हती. या सगळ्यांपासून या सगळ्या विद्यार्थी मित्रांची मुक्तता झाली आणि खुल्या मनाने जीवनाचा त्यांना आस्वाद घेता आला. ही संधी होती. आता यामुळे कोणकोणती आव्हानं आता आमच्या समोर आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आव्हान असं आहे की कोरोना बॅच म्हणून नोकरीमध्ये डावललं जाईल का. मुलाखतीमध्ये विचारतील की तुमचं ग्रॅज्युएशन अंतिम वर्ष कुठल्या वर्षी होतं. जर तो असं म्हटला की मार्च 2020 मध्ये मी परीक्षेला ड्यू होतो पण परीक्षा झाली नाही, कोरोना बॅचचा विद्यार्थी म्हणून, प्रमोट केलेला विद्यार्थी म्हणून त्याला नोकरी डावललं जाईल का, हा मोठा प्रश्न आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मित्रांनो असं म्हटलं गेलं की ऑनलाईन शिक्षण ही शिक्षणातली चौथी क्रांती आहे. या चौथ्या क्रांतीमुळे समाजामध्ये होय रे आणि नाही रे अशी दरी जी आधीच होती ती पुन्हा वाढेल का. म्हणजे जे पालक आपल्या विद्यार्थ्याला ऑनलाईन साठी अँड्रॉइड महागडा मोबाईल घेऊन देतात, लॅपटॉप घेऊन देतात, ते होय रे, आणि ज्यांच्याकडे ही सुविधा नाही ते नाही रे असलेले पाल्य, यांच्यातली दरी आणखी वाढेल का, हे मोठं आव्हान आमच्या समोर आहे. त्याच्यानंतर ऑनलाईनमुळे काय होणार आहे, ऑन स्क्रीन आमचा जो टाइम आहे तो वाढणार आहे, त्याच्याने डोळ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. दुसऱ्या बाजूला हे ऑनलाईन जे शिक्षण आहे, एज्युकेशन, हे प्रभावी ठरणार आहे का, याचा विचार आम्हाला करावा लागेल. ऑनलाईन एज्युकेशनसाठी असलेली जी साधनं आहेत त्या साधनांची उपलब्धी, समान उपलब्धी, संधीची समानता सर्वत्र आहे का, याचा विचार आम्हाला करावा लागेल. शिक्षण संस्था चालकांच्या अंगाने विचार केला, त्यांच्याकडे प्रशिक्षित स्टॉप आहे का, मोठे वर्ग आहेत का, कारण एक बेंच सोडून एक विद्यार्थी बसवायचा असेल तर मोठे वर्ग आहेत का, तेवढे बेंचेस आहेत का, सुरक्षेची व्यवस्था आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं की पालक आपल्या पाल्यांना या काळात पाठवतील का, हा पण एक प्रश्न आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा जो जवळचा संपर्क आहे तो टाळता येईल का. कारण आम्हा शिक्षकांना एखाद्या विद्यार्थ्याने चांगलं उत्तर दिलं की त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवण्याची रक्तातली सवय आहे. आणि मग तुम्ही म्हणणार की 2 फुटाचं अंतर ठेवा. मग आम्ही शिक्षक विद्यार्थ्याच्या पाठीवर जो स्पर्श करतो प्रेमाचा, आपुलकीचा, शाबासकीचा, तो आम्हाला देता येणार नाही. जे स्पर्शातून साध्य होतं ते आवाजातून होईल का, असा प्रश्न आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने भाकर शब्द उच्चारून पोट भरत नाही, भाकर शब्द 2 फुटावरून उच्चारून पोट भरत नाही, ती थेट पोटातच जावी लागते, तिचा स्पर्श आतड्यालाच व्हावा लागतो. तेव्हा आमची शाबासकी शब्दातून 2 फुटावरून ती कशी पोहोचेल. ज्या पद्धतीने आम्ही मुलाच्या पाठीवर कौतुकाचा स्पर्श करतो, आणि आता स्पर्श आम्हाला टाळायचा आहे. मित्रांनो, अभ्यासक्रमाच्या बाबतीत जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा कोरोत्तर काळामध्ये आपल्याला विशेषतः जी व्यावसायिक महाविद्यालय आहेत त्यांच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये काही संधी आता चालून आलेली. उदाहरणार्थ, कारखान्याला लागणारे जे तंत्रज्ञ आहेत ते तंत्रज्ञ विद्यापीठीय अभ्यासक्रमातून निर्माण होणं ही गरज आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की विद्यार्थी इंजिनियर होतो पण पुन्हा त्याला काहीतरी कोर्सेस पुन्हा करावे लागतात. याचा अर्थ तो 4 वर्ष शिकला
त्या शिक्षणातून त्याला कौशल्य काही प्राप्त झालेलं नाही. ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी पुन्हा त्याला छोटे मोठे कोर्सेस करावे लागतात. आता संधी अशी आहे की जे कोर्सेस विद्यार्थ्याला करावे लागतात त्याच्या ग्रॅज्युएशन नंतर ते कोर्सेसचा जो अभ्यासक्रम आहे तो त्याच्या नियमित अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला तर अशा पद्धतीच्या नव्या कोर्सेसची गरज त्याला राहणार नाही. त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणं हे आव्हान शिक्षण क्षेत्रासमोर आहे. विशेषतः शिक्षण संस्था चालकांनी सुद्धा स्वतःचं काही सॉफ्टवेअर निर्माण केलं पाहिजे, काही ऍप त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी शिक्षकांना चालना दिली पाहिजे. शिक्षकांनीही अशा पद्धतीचे नवे ऍप डेव्हलप करून त्याद्वारे अर्थार्जन म्हणा किंवा ज्ञानार्जनाची संधी त्यांच्या समोर ही निर्माण होते आहे. प्राध्यापक डॉक्टर तौर आणि प्राध्यापक योगेश महाले दहिवेल यांनी याबाबतचे विचार फार महत्वाचे मांडलेले होते. मित्रांनो, कौशल्य प्राप्तीसाठी प्रशिक्षण संस्था आपल्याला सुरू करता येतील. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांना चालना देता येईल. देशी ऍप निर्माण करण्याची सुसंधी आता चालून आलेली आहे, कारण याच्या पुढे आपल्याला अनेक दिवस वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, शारीरिक अंतर ही आता आपली जीवनशैलीचा एक भागच होणार आहे. तेव्हा आपल्याला नवीन सॉफ्टवेअर निर्माण करण्याची संधी कोरोनोत्तर काळाने आपल्याला दिलेली आहे. मी येतो पुढच्या मुद्द्याकडे. तर पुढचा मुद्दा आहे निसर्ग. मग अशी सप्तर्षी सरांनी फार छान याबाबत विवेचन केलेलं आहे. मित्रांनो, झालं काय, कोरोनोत्तर काळामध्ये निसर्गामध्ये आम्हाला काही बदल दिसून आले. काही पृष्ठस्तरावरचे होते आणि काही आपल्याला न दिसणारे अशा प्रकारचे होते. पृष्ठस्तरावर आपल्याला निसर्गातले कोणते बदल दिसून आले? मित्रांनो, झालं असं की निसर्गातले अनेक प्राणी चक्क मानवी वस्तीमध्ये यायला लागले आणि डोळ्यांना दिसून आले. नद्यांचं पाणी स्वच्छ झालं, डॉल्फिन सुद्धा दिसून आले आणि कासव सुद्धा जमिनीवर आलं. मित्रांनो, ही संधी याच्यामध्ये अशी आहे, या काळामध्ये झाडांवर धूळ बसली नाही. निसर्गाने मोकळा श्वास घेतला आणि सगळ्यात महत्वाचं निसर्गाची लूट या काळामध्ये थांबलेली होती. आता आव्हानं अशी आहेत की निसर्गाने घेतलेला हा मोकळा श्वास आम्ही असाच त्याला घेऊ देणार आहोत का? निसर्गाची लूट आम्ही पुढेही अशीच थांबवणार आहोत का? निसर्गाचं जे मूळ रूप आहे, मूळ चेहरा आहे, जो अनेक वर्षांनी लॉकडाऊनमुळे समोर आलाय, तो आम्ही तसाच निर्मळ ठेवणार आहोत का? की पुन्हा समुद्र किनारे प्लास्टिकच्या कचऱ्याने भरून टाकणार आहोत आणि सगळ्या नद्या जैविक कचऱ्याने भरून काढणार आहोत? शासन स्तराकडे मी येतो, शासनाच्या मुद्द्याकडे मी येतो. मित्रांनो, पहिल्यांदा असं झालं की कोरोनोत्तर काळामध्ये काही त्रुटी शासनाला कळून आल्या. ही संधी आहे. काय काय कळून आलं? आमच्याकडे पुरेसे व्हेंटिलेटर्स नाहीत, ICU बेड्स कमी आहेत, N95 मास्क, किट्स, PPE किट्स, किंवा आरोग्याचं आमचं बजेट कमकुवत आहे, अपूर्ण कर्मचारी वर्ग आहे. यातूनच मग पुन्हा विदेशी कंपन्यांनी चीनवर बहिष्कार टाकून त्या कंपन्या आता आपल्या भारताकडे यायला लागलेल्या आहेत. ही संधी आहे. मग आता आम्ही यांच्याकडे संधी म्हणून बघत असताना कोणकोणती आव्हानं आमच्या समोर आहेत? शासनाच्या समोरची आव्हानं हा मुद्दा आहे. पहिली गोष्ट की सरकारला अगोदर आपला बजेट वाढवला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी कर्मचारी अपूर्ण आहेत त्या कर्मचाऱ्यांची भरती तातडीने केली पाहिजे. देशांतर्गत वस्तूंची निर्मिती वाढवली पाहिजेत. मग देशी औषधं असतील, देशी किट्स आणि मास्क असतील. आणखी एक महत्वाची गोष्ट की महसुलाचा मुख्य वाटा हा दारू या वाईट घटकातून येतो, हे कळालं, हे वास्तव कळालं आणि आश्चर्य वाटलं. मित्रांनो, महसूल वाढीची इतर पवित्र क्षेत्र आम्हाला आता शोधावी लागतील. कारण दारू ही पवित्र या क्षेत्रामध्ये नाही म्हणता येत तिला. तेव्हा महसूल वाढीची इतर पवित्र क्षेत्र आम्हाला शोधावी लागतील. मित्रांनो, तिजोरी भक्कम करायला सर्वोच्च प्राधान्य शासनाला द्यावं लागेल आणि मोफत देण्याची सवय हळूहळू आम्हाला मोडावी लागेल आणि पॅकेज मुक्तीकडे आम्हाला जावं लागेल. विदेशी कंपन्यांची गुंतवणूक वाढवावी लागेल. मित्रांनो, चीनचा बॉयकॉट करणं हे आवाहन भावनिक स्तरावर ठीक आहे, बॉयकॉट केलाच पाहिजे. पण हे करत असताना आम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल. उदाहरणार्थ, उत्तम दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला निर्माण करावं लागेल. त्यासाठी साधनं आणि कुशल कारागीर आम्हाला पुरवावे लागतील किंवा निर्माण करावे लागतील. पर्यावरणवाद्यांची समजूत घालावी लागेल, कारण बऱ्याच वेळेला पर्यावरणवादी अर्थात त्यांचा दृष्टिकोन फार महत्वाचा असतो.
त्यांची समजूत आम्हाला घालावी लागेल. सगळ्यात महत्वाचं की आम्हाला स्थिर सरकार द्यावी लागतील, कारण सरकार स्थिर असेल तरच परकीय गुंतवणूक वाढते, हे आपल्याला माहिती आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या भागात एखादा नवा कारखाना येतो तेव्हा स्थानिक लोकांचा विरोध होतो. तो विरोध चांगल्या पद्धतीने शासनाला हाताळता आला पाहिजे, हँडल करता आला पाहिजे. भूमिपुत्रांना सामावून घेण्याची विनंती या मालकांना करता आली पाहिजे आणि त्या संबंधी परिणाम केंद्री पावलं शासनाने उचलली पाहिजे. मी तो पुढच्या मुद्द्याकडे, कारखानदारीकडे. मित्रांनो, आत्मनिर्भरता हा शब्द अलीकडे फार परवलित झालेला आहे, पण एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, की आत्मनिर्भर होणं ही काही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे, माऊसवरचा एखादा क्लिक करण्यासारखं एका दिवसामध्ये आत्मनिर्भरता येणं शक्य नाही, कारण ती एक प्रक्रिया आहे. एक वेळ ती प्रक्रिया घेईल आणि आपल्याकडे बऱ्याच वेळेला आदर्शवाद फक्त कागदावर असतो, फक्त कागदावर असतो. मित्रांनो, आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपल्या समोर कोणकोणती आव्हानं आहेत? विशेषतः देशी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. देशी तंत्रज्ञानाची आवड भारतीयांमध्ये रुजवावी लागेल. विदेशी कंपन्यांना आपल्याकडे आकर्षून घ्यावं लागेल. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करावा लागेल. परप्रांतीय मजूर जे पुन्हा येत आहेत त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि ते करत असताना आपल्याला भूमिपुत्रांनाही सामावून घ्यावं लागेल. कर्मचाऱ्यांशी अधिक मानवतेने आपल्याला वागावं लागेल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की यंत्रावर आपण जेवढी यंत्राची काळजी घेतो तितकीच यंत्रावर काम करणाऱ्या मजुरांचीही काळजी आपण आपल्याला घ्यायला लागेल. मित्रांनो, या कोरोनोत्तर काळामध्ये मानवी समाजाचं ध्रुवीकरण झालं. कोरोनोत्तर काळामध्ये मानवी समाजाचं ध्रुवीकरण झालं. हे ध्रुवीकरण कसं झालं? एका बाजूला पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला मानवी जीवन आहे. तुम्हाला पैसा हवाय की स्वतःचं आयुष्य हवंय? मित्रांनो, ही फार मोठी क्रांती मानवी समूहाच्या मध्ये घडताना आपल्याला दिसते आहे. पैसा हवा असेल तर घराबाहेर पडावं लागेल. घराबाहेर पडल्यावर काळजी घेतली नाही तर कोरोनाची भीती आहे. अशा कचाट्यामध्ये मानवी जीवन सापडलेलं आहे. अशा निर्णायक स्थितीमध्ये विजय कुणाचा होईल? मृत्यूचा विजय होईल की भाकरीचा विजय होईल? अशा निर्णायक टोकावर मानवी समाज येऊन पोहोचलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी प्रत्येकाची प्रचंड वाढलेली आहे. मी येतो महिला विश्वाकडे. या कोरोनोत्तर काळामध्ये महिला विश्वावर, कारण 50% विश्व महिलांचं आहे. काय बदल, काय संधी, काय आव्हान या संदर्भामध्ये आहे? आता मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या भगिनींना हे कळून आलं की आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याला महत्व आहे. आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याला, म्हणजे आपल्या जिवंत राहण्याला महत्व आहे. हे ब्युटी पार्लरच्या बंदीवरून आमच्या भगिनींच्या कदाचित लक्षात आलं असावं. या काळामध्ये आमच्या भगिनींनी सर्व सण अत्यंत साधेपणाने साजरे केले. साधेपणाने. मग ती अक्षय तृतीया असेल की मागे गेलेली आमची वटसावित्रीचं पूजन असेल. या काळामध्ये आमच्या सगळ्या भगिनींनी नवनवीन पाककृती आम्हाला खाऊ घातल्या. या काळामध्ये गृहिणींचे श्रम वाढलेले होते आणि या सगळ्या माता भगिनींच्या समोर एकच ध्येय होतं की माझ्या कुटुंबाचं कोरोनापासून बचाव करावयाचा. यामुळे एरवी मोलकरणीकडून करून घ्यावयाची कामं आमच्या माता भगिनींनी स्वतः केली. यातून स्वास्थ्य संवर्धन साध्य झालं. पतिराजांची मदत मिळण्यात अनेक माता भगिनींना यश मिळालं. साधेपणा राहण्याची सवय झाली. कुटुंबियांचा ऑनस्क्रीन वेळ वाढला. महिलांचा देखील वाढला, पण त्यांनी त्यातून नव्या पाककृती शिकून घेतल्या. हे फार महत्वाचं आहे. हे झालं मध्यमवर्गीय महिलांच्या संदर्भात. पण मित्रांनो, कष्टकरी ज्या महिला होत्या, ज्यांचं हातावर पोट आहे, हातावरचं जगणं आहे, त्यांचे मात्र हाल झाले आणि त्यांचा रोजगार मात्र बुडालेला होता. याही काळामध्ये अनेक माता भगिनींनी अनेक मोलकरणीला घरी न बोलावता सुद्धा महिन्याचा पूर्ण पगार दिलेला आहे. त्या मातांना आपण वंदन नाही करणार का मित्रांनो? आता आव्हानं अशी आहेत की साधेपणानं राहण्याचा हा जो काही आता आपला सवयीचा भाग झाला, हे सातत्य आपल्याला टिकून ठेवायचं आहे. आम्ही अनेक सण साधेपणाने साजरे केले. याच्या पुढचे सुद्धा सण कोरोनोत्तर काळामध्ये, कोरोना गेल्यानंतरच्या काळामध्ये आम्ही तितक्याच साधेपणाने साजरे करणार आहोत का? जीवनासाठी काय गरजेचं नाही हे आम्हाला कळून आलेलं आहे, पण त्यानुसार कोरोनोत्तर काळातही कसं जगता येईल का, आणि जो सोस आहे अनेक गोष्टींचा तो आम्हाला कमी करता येईल का, ही आव्हानं आमच्या समोर आहेत. मी येतो व्यावसायिक लोकांच्या संदर्भामध्ये. व्यावसायिक लोकांच्या जीवनामध्ये काय फरक पडला, कोणकोणती आव्हानं आहेत? मित्रांनो,
येणाऱ्या काळामध्ये नोकरदार असोत की व्यावसायिक असोत की कामगार असो की मालक असो, सगळ्यांना मास्क लावून वावरावं लागेल. वारंवार हात धुवावे लागतील, सॅनिटाईज करावं लागेल, ती सवय लावून घ्यावी लागेल, सुरक्षित अंतर ठेवावं लागेल. आणि आमची जी भारतीयांची एक जीवनशैली आहे, गळाभेट, हस्तांदोलन, हे आम्हाला टाळावं लागेल. विशेषतः हस्तांदोलनपेक्षा गळामिठी हे आमच्या भारतीयांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. बैठका आणि मैफिल आता जमवता येणार नाही. व्यावसायिकांसमोर महत्वाचा प्रश्न आहे की मंदीतून कसं बाहेर पडायचं, झालेलं नुकसान कसं भरून काढायचं. लॉकडाऊन पूर्णपणे संपले नसले तरी भीतीने लोक बाहेर पडले नाही तर व्यवसाय कसा होणार, हे आव्हान आहे. हे वर्ष नफा तोट्या पाहण्याचं नसून फक्त जगण्याचं आहे असं देखील म्हटलं जातंय. तथापि जगण्याला पैसे लागतात हेही तितकंच वास्तव आहे, हेही भान आम्हाला ठेवावं लागेल. आर्थिक क्षेत्रामध्ये जातो आम्ही, तर आम्हाला हे आर्थिक मंदीचं वर्ष आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन जे आहे, जीडीपी याला म्हणतो, तो घसरलेला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावेत हा सरकारसमोरचा मोठा प्रश्न आहे आणि मार्चचं अर्ध वेतन अनेक कर्मचाऱ्यांना घ्यावं लागलेलं आहे. मित्रांनो, आता यातून संधी देखील असतात, संधी पण असतात. फक्त त्या संधींकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. मित्रांनो, आत्मनिर्भर होण्यासाठी हीच तर मग वेळ आहे. आत्मनिर्भरतेतून राष्ट्रीय एकात्मतेला चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. मग आता हे सगळं होत असताना पुरेशी साधन सामुग्री आणि तंत्रज्ञान आमच्याकडे आहे का? सबसिडीची सवय लावून ठेवलेल्या लोकांची जी मनं आहेत त्यासाठी तयार आहेत का आत्मनिर्भरतेसाठी? सर्व प्रकारच्या विपत्तीत सरकारी मदतीची अपेक्षा करणारी मानसिकता हे आपलं वास्तव आहे. अशा लोकांना मला वाटतं एका रात्रीतून आपण आत्मनिर्भर करू शकणार नाहीत. ही सवय आपल्याला त्या ठिकाणी मोडावी लागणार आहे. मित्रांनो, आता आर्थिक मंदीतून मग कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मग एक दोन दिवसाचे वेतन कापून घेणं हे देखील सध्या आपण पाहतोच आहोत. त्याच्यानंतर अलीकडे मी ऐकलं की जो आपला प्रॉव्हिडंट फंड आहे, जीपीएफ, त्याचाही व्याजदर कमी करण्याचा काहीतरी विचार सुरू आहे. पदभरती थांबलेली आहे. असे अनेक प्रकार कोरोनोत्तर काळामध्ये घडताना आपल्याला दिसत आहेत. त्यातून बेरोजगारी आणि त्यातून नैराश्य हा फार मोठा धोका आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. मित्रांनो, समारोपाकडे येत असताना ऑनलाईनचा भडीमार हा मुद्दा आपण घेतला पाहिजे. एक गोष्ट महत्वाची आहे की या काळामध्ये सगळं ऑनलाईन झालं, पण ही संधी पण आहे. कोणती संधी आहे? तर स्वतःला व्यक्त करण्याचं सुलभ, स्वस्त आणि प्रतीक्षा शून्य, नॉन वेटिंग अशा पद्धतीचं माध्यम, झूम असेल, युट्यूब असेल किंवा आणखी फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, हे स्वतःला व्यक्त करण्याचं सुलभ, स्वस्त आणि प्रतीक्षा शून्य असं माध्यम आपल्याला लाभलेलं आहे. माहितीचा किंवा ज्ञानाचा जो प्रचार आहे तो सुलभ आणि वेगाने होतो आहे. आता यातून कोणकोणती आव्हानं निर्माण झालेली आहेत? आरोग्याच्या समस्या आहेत, मगाशी मी उल्लेख केला. सातत्यपूर्ण इंटरनेट आमच्या देशामध्ये शक्य आहे का? समजा आम्हाला जर अशी ऑनलाईनच सवय पडली तर मग प्रत्यक्ष संमेलन, बैठका आम्ही बंदच करू की काय, अशी पण भीती आहे. किंवा मग आम्ही ऍडिक्ट होण्याची पण एक भीती या ठिकाणी आहे. मुलं होतात, काही जे काही गेम आहेत त्यांचे ऍडिक्ट होतात, मोबाईलचे ऍडिक्ट होतात. पाल्यांचे हट्ट कसे रोखणार? पाल्य हट्ट करतात, आम्हाला मोबाईल घेऊन द्या, महागडा, अँड्रॉइड किंवा आम्हाला बघू द्या. हा हट्ट कसा रोखायचा? इतरांजवळ अँड्रॉइड मोबाईल आणि आपल्याकडे नाही, या न्यूनगंडातून शैक्षणिक दरी निर्माण होईल. ती कशी नष्ट करायची हे मोठं आव्हान आहे. पाल्यांचे हट्ट सर्वच पालक कसे पूर्ण करतील? जी हातावरचे लोक आहेत, मजूर आहेत, ते आपल्या पाल्याला अशी महागडी साधनं नाही घेऊन देणार. येथे पाल्यांच्या समंजसपणाची कसोटी लागणार आहे. आता हा समंजसपणा पाल्यांमध्ये रुजवणं हे आव्हान आहे. कारण पाल्यांना समंजसपणा असेलच असं नाही, पण माझं निरीक्षण आहे की साधारणपणे गरिबीमध्ये वाढणाऱ्या मुलांना समंजसपणा हा बाय बर्थ असतो, रक्तामध्ये असतो. एक शायर असं म्हणतो, जिस दिन खाली हाथ लौटता हूं मैं, जिस दिन खाली हाथ लौटता हूं मैं, मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूं मैं, मुस्कुरा देते हैं बच्चे और मर जाता हूं. मुलांना दिसतंय की आपला बाप आजही रिकाम्या हातांनी परत आलेला आहे. त्याने आजही आपल्यासाठी मोबाईल आणलेला नाही, खाऊ आणलेला नाही, कपडे, औषध आणलेलं नाही. अशा वेळी जर आपण आपल्या चेहऱ्यावर नाराजी दाखवली, आपला असंतोष जर आपण आपल्या चेहऱ्यावर दाखवला, तर आपल्या बापाला अधिक वाईट वाटेल. आपल्या बापाला वाईट वाटू नये म्हणून ते मुलं अभिनय करतात, खोटं हसतात, मुस्कुरा देते हे बच्चे. पण बापाला कळतं की मुलांचं हे हसणं मला बरं वाटावं म्हणून आहे,
माझं दुःख कमी व्हावं म्हणून आहे. आणि ही वेळ माझ्या मुलांवर खोटं हसू चेहऱ्यावर आणण्याची वेळ माझ्या दारिद्र्यामुळे आली, माझ्या कर्तृत्व शून्यतेमुळे आली. हे जेव्हा बापाला कळतं, मुस्कुरा देते हे बच्चे और मर जाता हूं मैं, और मर जाता हूं मैं. मी बाप म्हणून मरून जातो. हे सामंजस्य सगळीच पाल्य दाखवतील असं नाही आहे. हे सामंजस्य नाही दाखवलं गेलं तर अनेक कौटुंबिक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतील. मुले गरीब बापाचा तिरस्कार करू लागतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आम्हाला तुम्ही साधा मोबाईल घेऊन दिला नाही. बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये गुंतागुंत निर्माण होईल की काय, आणि मुलं गरीब बापाचा द्वेष करू लागतील की काय, हा फार मोठा आव्हान आमच्या समोर निर्माण झालेला आहे. मित्रांनो, आम्हाला या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये विचार करावा लागेल. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये संधी वाढता आहेत. स्वस्त आणि देशी आरोग्यविषयक साधनं आम्हाला निर्माण करता येतील. अशा साधनांच्या बाबतीत आमचं जे परावलंबित्व आहे, म्हणजे आपण चीनकडून काही आरोग्यविषयक वस्तू आणलेल्या होत्या, हे परावलंबित्व थांबवण्याची संधी आपल्या समोर आहे. संरक्षणाच्या संदर्भातली जी काही शस्त्रास्त्र आहेत ती देखील आपण देशात तयार करू शकतो. कुटीर उद्योगांना आपल्याला चालना देता येईल. शेतीमाल उद्योगाच्या प्रक्रियाचे उद्योग आपल्याला सुरू करता येतील. सेवा क्षेत्रामध्ये संधी आहे, म्हणजे होम डिलिव्हरी पासून तर डिजिटल वर्क पर्यंतची संधी आहे. श्रम संस्कृतीची आवड तरुणांमध्ये निर्माण करावी लागेल. त्यासाठी आपल्याला प्राचीन कलांचं पुनरुज्जीवन करावं लागेल. आणि या प्राचीन कलांच्या संदर्भामध्ये आपलं सांस्कृतिक वैभव किती मोठं होतं हे जगावर ठसवण्याची संधी आपल्या समोर आता निर्माण झालेली आहे. आणि त्यातून देशप्रेम, एकात्मता, श्रमसंस्कृती, सजगता, सकारात्मकता इत्यादी मूल्यांची रुजवणूक करण्याचं देखील आव्हान आपल्या समोर आहे. आणि शेवटच्या 2-5 सेकंदांमध्ये समारोप करताना मित्रांनो मी असं म्हणेल की स्वातंत्र्याची क्रांती आम्ही नाही बघितली, माझ्या पिढीने नाही बघितली. कदाचित पंडित नेहरूंच्या काळामध्ये झालेली जलक्रांती म्हणजे त्यांनी धरणं हीच तीर्थक्षेत्र झाली पाहिजे असं म्हटलं होतं. जलक्रांती आमच्या पण पिढीने कदाचित नाही पाहिली. पण राजीव गांधींनी आणलेली विज्ञान क्रांती, संगणक क्रांती, धवल क्रांती, अशाच क्रांती मालिकेतील ही नवी सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, शैक्षणिक असे अनेक अंग असलेली ही नवी क्रांती म्हणजे ही कोरोनोत्तर काळातली क्रांती आहे. कोरोनोत्तर जगात जगताना आपल्याला बदलावे लागणार आहे. खळखळाट करून चालणार नाही, ते उपयोगाचं पण नाही. स्वप्नरंजन, आळस, नव्या बदलाला विरोध, बडेजावपणाचा सोस यांसारख्या वाईट सवयी सोडाव्या लागतील. तरच कोरोनोत्तर काळात आपला निभाव लागेल. जो फिट असेल तोच टिकेल हे निसर्गाचं तत्व आहे. तेव्हा नव्या बदलाला आपण आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने सामोरे जाऊया. या ठिकाणी टीम सोनामाई संस्था आणि महाविद्यालय, ऑनलाईन उपस्थित सर्व अभ्यासक या सगळ्यांचं मी आभार मानतो. मला संधी दिली, माझे विचार आपण ऐकून घेतले. धन्यवाद. धन्यवाद सर.